देव आज दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट ओबीसी विभागातर्फे सफाईगार कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील अधिष्ठाता यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध एक निवेदन सादर करण्यात आलेले आहे। माझं नाव शेख फैसल मोहम्मद इकबाल, महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिव या पदावर मी शरद पवार गटात तर्फे सामाजिक कार्य करत आहोत। विशेष बाब म्हणजे किती फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी 2023 रोजी शासनाने निर्णय दिलेला आहे की सफाईगार कर्मचारी पाल्यांना सर्व समाजातील उमेदवारांना सरकारी नोकरी लवकरात लवकर देण्यात यावी। त्याचप्रमाणे माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी पण 100% सफाई कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर त्यांचा हक्काचं नोकरी देण्यात यावी। परंतु घाटी रुग्णालयातील अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे आणि प्रशासकीय अधिकारी दिलीप गोंदणे हे आपला मनमानी कारभार करत आहे। विशेष बाब म्हणजे उच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे, तरी पण उच्च न्यायालयाची गरिमाला पण हे मानत नाही। त्याचप्रमाणे सामाजिक न्याय विभाग तसेच औरंगाबाद शहराचे पालकमंत्री माननीय संजय शिरसाट साहेबांनी पण अधिष्ठाता यांना पत्र दिलेलं आहे की सफाईगार कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना लवकरात लवकर नोकरीमध्ये सामावून घ्यावे। मात्र एवढे सर्व न्यायालयाचे, शासनाचे आणि पालकमंत्रीचे एवढे पत्र असून सुद्धा, आदेश असून सुद्धा घाटी रुग्णालयाचे डॉक्टर शिवाजी सुकरे आणि प्रशासकीय अधिकारी गोंदणे आणि महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी शेख नईम हे सर्व पत्रांना केराची टोपली दाखवत आहे। आणि म्हणून आज आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे आलेलो आहोत की हे सर्व पत्र जे न्यायालयाने दिलेलं आहे, शासकीय निर्णय दिलेला आहे, सगळ्यांची पायमल्ली होत आहे। म्हणून घाटीचे अधिष्ठाता शिवाजी सुकरे आणि प्रशासकीय अधिकारी दिलीप गोंदणे याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, ही आमची आजची मागणी होती। आणि आमच्यासोबत सफाईगार कर्मचाऱ्यांचे पाल्य आमच्या सोबत आहे, त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही आज त्यांच्या सोबत आहोत। आणि जोपर्यंत यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत यांना आम्ही पाठिंबा देऊ आणि यांच्यासाठी लोकशाही पद्धतीने आवाज उठवणार।